नमस्कार, मी प्रतीक्षा तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते. तर आज मला मसूरची भाजी करायची होती. म्हटलं चला तुम्हालाही दाखवावी. तर इथे अचानक प्लॅन केला, की मसूरची भाजी करावी. मग त्यासाठी मसूर रात्रभर एक 2-3 तास भिजायला ठेवायचा असतो. परंतु सकाळ भाजी करायची होती. मी संध्याकाळी इथे मसूर भिजायला घातला नव्हता. म्हटलं चला 1 तास दीड तासामध्ये मसूर भिजून जाईल. मग त्यासाठी इथे मी पाणी गरम करून घेतलं. मसूर आधी स्वच्छ धुवून घेतला गरम पाण्याने आणि नंतर गरम पाणी टाकून 1 तासभर भिजण्यासाठी ठेवला. जर आपण गरम पाणी टाकलं तर एका तासाभरामध्ये आपला मसूर छान असा भिजतो. तर संडे स्पेशल मुलांची फर्माईश होती, अख्खा मसूर जिरा भात वगैरे करायचा. मग म्हटलं त्यासाठीच ऐन वेळेला मसूर भिजणार नाही. मग 1 तासात भिजण्यासाठी मी इथे गरम पाण्याचा वापर केला. तर एका तासाभरातच तुम्ही पाहू शकतात, की खूप छान असा आपला मसूर भिजलेला आहे. त्यासाठी मी ओले खोबरे, लसूण, आलं, थोडासा खडा मसाला आणि कोथिंबीर वगैरे घेतलेली आहे. पलीकडे कांदा वगैरे चिरून घेतलेला आहे, 2 टोमॅटो आणि 4 कांदे इथे कट करून घेतलेले आहेत. तर कांदे मोठे कापण्यात आलेले आहेत, त्याच्यामुळं मी नंतर ते चॉप करून घेणार आहे आणि हे वाटण सगळं एकत्र बारीक करून घेणार आहे. तर ह्या वाटणाची वगैरे तयारी करीपर्यंत मी कुकरमध्ये मसूरच्या 2 शिट्ट्या घेणार आहेत, म्हणजेच आपला मसूर छान असा शिजेल. तर कुकर लावून दिला आणि मग नंतर कांदा चॉप करून घ्यावा म्हटलं, चांगला बारीक करून घ्यावं. वाटण वगैरे तयार केलेलं होतं. तर मसूरची भाजी करायला जास्त असा वेळ लागत नाही. 10 ते 15 मिनिटाच्या तयारीमध्ये मसूरची भाजी खूप छान अशी तयार होते. तर इथे मी बारीक असा कांदा कापून घेतला. तर पाहू शकतात की खूप छान असा आपला हा कांदा बारीक झालेला आहे. आता कढईमध्ये तेल टाकूया आणि आपण सगळ्यात अगोदर कांदा टाकून घेणार आहोत, कारण कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत भाजायचा आहे. कांदा भाजत आला की आपण जे वाटण केलेलं होतं खोबऱ्याचं ते त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि छान लालसर होईपर्यंत सगळं परतून घेऊया. तर इथे आपलं सगळं व्यवस्थित असं लालसर व्हायला लागलं होतं. मग म्हटलं चला कुकरमध्ये आपण 2 शिट्ट्या घेतलेला मसूरही शिजले का नाही तो पाहूया. तर इथे मसूर छान असा अर्धवट शिजलेला होता, कारण आपण भाजीही एक 10 ते 15 मिनिटं कमी गॅसवर शिजवून घेणार आहोत. तर इथे मसाले वगैरे जास्त काही वापरणार नाही. आपला घरचा काळा घरगुती मसाला असतो तो वापरणार आहे. लाल मिरची पावडर 1-2 चमचे, हळद आणि आपला काळा मसाला 2 चमचे. तर हे टाकून आपण ही भाजी बनवणार आहोत. तर खूप छान आणि टेस्टी आपली भाजी तयार होते. तर मसाले सगळे व्यवस्थित परतून झाले, की नंतर आपण त्याच्यामध्ये जो शिजवून घेतलेला आहे मसूर तो त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि आपल्याला जेवढी भाजी करायची आहे, तेवढी आपण त्याच्यामध्ये पाणी टाकूया. तर इथे टोमॅटो जे आपण घेतलेले होते ते मिक्सरमध्ये छान असे बारीक करून घेतले आणि तेही त्याच्यामध्ये टाकून घेतले. चवीनुसार मीठ टाकलं आणि छान असं 5 ते 10 मिनिटं आपण इथे शिजूया. तर इथे भाजी उकळायला लागली, की चिरून अशी छान अशी कोथिंबीर टाकली आणि इथे आपला अख्खा मसूर छान तयार झालेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. चला बाय.